नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत आळूवडी। त्यासाठी इथे मी आळूची पानं घेतलेत, त्यानंतर 2 वाटी बेसन घेतले, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, नंतर इथे चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतले, गरम मसाला, ओवा, हिंग, तीळ, जिरा पावडर, तिखट, धणा पावडर, हळद आणि मीठ। हे आता पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याच्या आपण हे आता शिरा काढून घेणार आहोत। हे चांगलं आपण असं काढून घेणार आहोत, तर ह्यांनाच शिरा खाज असते। ते चांगलं आपण काढून घेऊया, एवढं निघेल तेवढं काढायचं। त्यानंतर लाटण्यानं आपण असं हे बघा हे असं हे करून घ्यायचं। हे चांगलं असं लवचिक होताना वड्या आपण फोल्ड करताना पाण्यात फुटत नाहीत, असं करून घ्यायचं। तर वडीच्या पाण्याला लावण्यासाठी बेसन आपण हे भिजवून घेणार आहोत। हे मी बेसन घेतले, त्यानंतर तांदळाचं पीठ, त्यानंतर आलं लसूण मिरचीचे पेस्ट, कोथिंबीर, धणा पावडर, जिरा पावडर, नंतर गरम मसाला, ओवा, हळद, तिखट, हिंग, तीळ, त्यानंतर चवीपुरतं मीठ, चिंच आणि गुळाचा कोळ। आपण सर्व आता एकत्र करून घेऊया। म्हणजे आपण आता थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया। हे बघा आपण हे पीठ भिजवून घेतलंय, एवढं असं ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर मग वड्या नरम पडतात लवकर। आपण आता वडीच्या पाण्याला हे पीठ बेसन लावून घेऊया। आपण असं लावून घ्यायचं। सगळीकडून असं चांगलं लावून घ्यायचं। आपण आता दुसरं पान याच्यावर ठेवून घेऊया, त्यालाही आपण असं लावून घेऊया। चांगलं असं सगळ्या बाजूने लावून घ्यायचं। अशी आपण एकावर एक अशी 5 पानांचा रोल करणार आहोत आपण। सगळ्याला आपण हे असं बेसन लावून घेऊया। आपण असे 5 पानांना असं लावून घेतलंय। आपण हे आता फोल्ड करणार आहोत, असं फोल्ड करायचं। खालचं पान नेहमी मोठं घ्यायचं। असं हे फोल्ड करत जायचं, आपण असं घट्ट हे करायचं। असं हे फोल्ड करायचं, त्याच्यावरून असं थोडं पीठ लावायचं, म्हणजे सुटणार नाही। असं आपण दुसराही रोल करून घेऊया। आपण आता प्लेटला तेल लावून घेऊया, याच्यावरती वड्या केल्या तर आपण ठेवूया। हे आपण आता स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत। स्टीमर आपण हे ठेवले इथे गरम करत, 2 ग्लास पाणी टाकले याच्यामध्ये,
त्याच्यामध्ये आपण थोडं लिंबू टाकणार आहोत म्हणजे भांडं खराब होत नाही. हे पाणी आता गरम झालं आहे, तर या वड्या आपण स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. 20 मिनटासाठी हे ठेवणार आहोत आपण. आपल्या त्या 20 मिनटं झालेत, आपण बघूया ओढून. चांगले असे स्टीम झालेत. आपण हे थंड करून घेऊया आता, नंतर कट करूया. हे आता थंड झाले, आपण हे कट करून घेऊया वड्या. आपण हे आता वड्या कट करून घेऊया. हे बघा असं छान लेयर आले त्याला. असे आपण हे सगळे कट करून घेऊया. हे आपण आता तेल गरम करून घेतलंय. आपण ह्या वड्या आता फ्राय करून घेऊया. आपण आता खरपूस होईपर्यंत चांगलं असं फ्राय करून घेऊया. वड्या त्या तळून झाल्या आहेत, छान कलर आला आहे. हे आपण आता काढून घेऊया. हे आपली तयार झालेली आहे खुसखुशीत अशी अळूवडी. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.